नमस्कार. बेस्ट ऑफ मराठी या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मुख्यतः अशा व्यक्तींना भेटण्याचा प्रयत्न करत असतो, समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, ज्यांनी आपल्या विचारातून, आपल्या आचरणातून समाजासाठी चांगलं, उत्तम, उत्तुंग काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यातून स्वतःची जडणघडण करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या सिरीजमध्ये आज आपण भेटणार आहोत मिलिंद सरवटे सरांना, फाउंडर अँड CEO इन क्रिएट व्हॅल्यू. सरांकडून मुख्यतः 2019च्या टप्प्यात आपण प्रवेश करत असताना आणि भविष्याची स्वप्न रंगवत असताना कशा स्वरूपात प्लॅनिंग करणं गरजेचं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर, खूप खूप स्वागत साम टीव्हीमध्ये. सर, 2019चं स्वागत अगदी जल्लोषात झालं. जागतिक पातळीवर आर्थिक मंदी आणि या दृष्टीनं 2018मध्ये आपण बरीच चर्चा केली आणि तसं असलं तरी भारतीय अर्थव्यवस्था ही सातत्यानं जागतिक पातळीवर खूप चांगलं करते असे आकडे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात. आपण आर्थिक महासत्ता असू पुढच्या एका दशकामध्ये असंही चित्र पाहायला मिळतं. या परिस्थितीमध्ये जो मराठी युवक आहे त्यानं स्वतःचं भविष्य घडवण्याच्या दृष्टीनं कसं प्लॅनिंग करायला हवं, कशा स्वरूपामध्ये स्वतःचं स्किल डेव्हलपमेंट किंवा कौशल्य विकास जो आहे तो करणं गरजेचं वाटतं? सर्वप्रथम जे सर्व प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत त्या सर्वांना आणि इतरही जे समर्थक आहेत या चॅनेलचे त्या सर्वांना 2019च्या अनेक शुभेच्छा. 2018 वर्ष फार धामधुमीचं गेलं आहे, फार ॲक्शनचं गेलेलं आहे. तर त्या पार्श्वभूमीवर 2019मध्ये कदाचित सर्व काही आलबेल राहील आणि सर्व फॅक्टर्स अगदी व्यवस्थित चालतील अशी एक अपेक्षा असणं हे साहजिक आहे आपल्या मनामध्ये. पण माझा जो काही अनुभव आहे त्याने असं वाटतं की प्रत्येक वर्षी आपल्याला असं वाटतं की पुढचं वर्ष स्थिरस्थावर जाईल, पण ते तसं जात नाही. याचं कारण जगाची जी आर्थिक किंवा सामाजिक घडी आहे ती सतत बदलत आहे. किंबहुना गेली 5-10 वर्ष एक कॉन्सेप्ट जी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आम्ही वापरतो ती म्हणजे VUCA, VUCA ही जवळपास ॲक्सेप्ट झालेली आहे. VUCA म्हणजे व्होलटायलिटी, अनसर्टनिटी, कॉम्प्लेक्सिटी आणि ॲम्बिग्युइटी. म्हणजे अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंतीची परिस्थिती आणि संदिग्ध परिस्थिती. तर हे जे 4 फॅक्टर आहेत हे सतत आपल्यासोबत असतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मला असं बिलकुल वाटत नाही की 2019मध्ये ह्याच्यात काही क्रांतिकारक बदल होऊन एकदम परिस्थिती निवळेल. किंबहुना ज्या गतीने टेक्नॉलॉजी म्हणजे नॉट ओन्ली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पण एकंदरीतच तंत्रज्ञानामध्ये जी घोडदौड होत आहे सतत, त्या अनुषंगाने मला असं वाटत नाही की परिस्थिती स्थिरस्थावर होईल. सतत बदल हीच एक निश्चिती आपल्यासमोर राहणार आहे. तर आता ही परिस्थिती आपण निगेटिव्हली बघायची का पॉझिटिव्हली बघायची हा आपल्याकडे चॉईस आहे. आणि अर्थातच मी असं सर्वांना आवाहन करीन की पॉझिटिव्हली ही परिस्थिती बघणं हे आपल्या दृष्टीने फार चांगलं आहे. प्रत्येक उलथापालथ जेव्हा होते जगामध्ये त्याच्यातून काही चांगल्या गोष्टी निघतात आणि काही वाईट गोष्टी निघतात. उदाहरणार्थ काही वर्षापूर्वी म्हणजे साधारण 40 वर्षापूर्वी IT हे तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुढे आल्यामुळे बरेचसे बदल झाले आणि ती जी उलथापालथ झाली त्याच्यामध्ये भारताला एकंदरीत मागे वळून बघितल्यानंतर आपल्याला जाणवेल की भारताला खूप फायदा झालेला आहे. अगदी. किंबहुना भारताचं जे सेवा क्षेत्र आहे ज्याचा आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आता अर्ध्यापेक्षा जास्त वाटा आहे, तो वाटा तेव्हा साधारण 20% होता. पण केवळ ITमध्ये भारताने एवढी प्रचंड प्रमाणात प्रगती केल्यामुळे एकंदरीत आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात तर जास्त वाढ झालेलीच आहे. आणि जे आर्थिक महासत्तेचं तुम्ही बोललात त्याच्यामध्ये IT क्षेत्राचा फार मोठा वाटा होता आणि यापुढेही राहणार आहे. तर त्यावेळेच्या VUCA परिस्थितीमध्ये IT क्षेत्राने आपल्याला चांगला हातभार दिला. तसं यापुढची जी उलथापालथी जी परिस्थिती राहणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा दुसरा कुठला तरी फॅक्टर आपल्याला फार जोम देऊ शकेल. जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सची फार चर्चा चाललेली आहे. तर मला असं वाटतं की भारतीय तंत्रज्ञान जे आहे त्याच्यामध्ये आपण जशी इतर क्षेत्रात प्रगती केली आहे, म्हणजे आज आपण अंतरिक्षात माणूस पाठवायची गोष्ट करू शकतो आहे तेवढी आपल्याकडे केपेबिलिटी आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपल्याला तशी केपेबिलिटी मिळवणं हे कठीण नाही आहे. किंबहुना मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आज जे तंत्रज्ञ काम करत आहेत त्याच्यामधले बरेचसे भारतीय असणारच. त्यामुळे भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे काही आपण मागे पडू असं मला वाटत नाही आहे.
आणि कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाने अनेक नव्या संधी उपलब्ध होतात रोजगाराच्या किंवा उद्योजकतेच्या. त्यामुळे त्या दृष्टीने आपण पॉझिटिव्ह असणंच हे चांगलं आहे. पण मला असं वाटतं की बदलाचं स्वागत करावं. जसं आपण नवीन वर्षाचं स्वागत करतो, नवीन वर्ष हाही एक बदल असतोच की, तसं आपण इतर बदलांचंही स्वागत करावं. अगदी सर, बदलांचं स्वागत करत असताना अनेकदा असं होतं की मुळात मराठी मानसिकता, कौटुंबिक मानसिकता जी असते ती बदल सहजतेनं स्वीकारणारी नसते, ती स्थिरता स्वीकारणारी असते. आणि स्थिरतेच्या मागे धावणारा समाज म्हणून आपल्या समाजाकडे आपण बघत असताना हा जो बदल आहे तो इतक्या वेगानं होतोय की म्हणजे तुमच्या पिढीमध्ये तो साधारण 12-15 वर्षानंतर होत होता, आमच्या पिढीत तो 6-8 वर्षांनी होत होता आणि आता तो दर वर्षाला होतोय. तर ही जी गती आहे, या गतीबरोबर चालण्यासाठी काय करायला हवं? ह्या गतीबरोबर चालणं कठीण आहे, पण ते आवश्यक आहे. मला असं वाटतं की मराठी समाजाची जी जडणघडण झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे स्थिरतेला फार महत्त्व आहे. किंबहुना आपण नवीन एखादा युवक किंवा युवती जर शिक्षण पूर्ण करून व्यवसायात किंवा नोकरीत सुरुवात केली असेल तर आपला प्रश्न असा असतो की आता तू सेटल कधी होणार. तर ह्या सेटलमेंट किंवा स्थिरतेकडे जे आपण धावतो ते तार्किकदृष्ट्या लॉजिकली ते कठीण आहे सध्याच्या जीवनामध्ये. इनफॅक्ट मला असं वाटतं की अनसेटल्ड राहणं हीच एक प्रकारची एक सेटलमेंट आहे. ह्याच्यामध्ये फॅक्टर्स अनेक आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की आपल्या आजूबाजूला प्रचंड बदल होत आहेत. त्यामुळे आपण स्थिर राहण्याची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे त्या दृष्टीने. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की एकंदरीत आयुर्मान बघितलं तुम्ही तर आजकाल ॲक्टिव्हिटी चालू ठेवून आपलं कार्य करत राहणारे, काहीतरी उत्पन्न मिळवणारे असे जे लोक आहेत ते सहज 75-80पर्यंत काम करत आहेत. पूर्वीच्या काळी 60 वर्षानंतर एक षष्ट्यब्दीपूर्तीचा कार्यक्रम करायचे. तर त्याचा अर्थ असा असायचा की 60 वर्ष म्हणजे खूप झालं. तर आजकाल 80 वर्षापर्यंत वर्क लाईफ हे सहज असतं. त्यामुळे ही जी एक्स्ट्रा 20 वर्ष आपल्या अपेक्षेमध्ये ॲड झालेली आहेत त्या 20 वर्षामध्ये आपण सतत नोकरी तर करू शकत नाही. त्यामुळे उद्योजकता कुठे ना कुठे येतेच. तर स्थिरतेच्या मागे लागण्यापेक्षा आपण जर स्वतः आपण काही कुठल्या गोष्टीवर आपण प्रावीण्य मिळवू शकलो आणि जर आपण त्या दृष्टीने सतत आपण कार्य करत राहण्याच्या दिशेने जाऊ शकलो तर त्याचा मराठी समाजाला फार चांगला उपयोग होईल. इतरही अनेक आपले गुण किंवा अवगुण आहेत समाजाचे, ते आपण बऱ्याच प्रमाणामध्ये आपण त्याच्यातून मुक्तता मिळवली पाहिजे. कारण मला असं वाटतं की आपला समाज काही कारण नसताना बऱ्याच प्रमाणात आपण भूतकाळात जगत असतो. म्हणजे आपण आजूबाजूला आपल्या दृष्टी टाकली किंवा म्हणजे प्रचारमाध्यमं तर सोडूनच द्या, म्हणजे मीडिया सोडूनच द्या, इतरही राजकीय वातावरण म्हणा किंवा आपलं साहित्य म्हणा, याच्यामध्ये आपण मला असं वाटतं की फार अवास्तवरित्या आपण भूतकाळात जगत असतो. म्हणजे भूतकाळ आपला मार्गदर्शक जरूर असावा, पण आपण भूतकाळात राहणं हे मला वाटतं आपल्या प्रगतीच्या खूप मागे येत आहे. त्यामुळे आपली जी ॲम्बिशन असते किंवा आपल्या ज्या महत्त्वाकांक्षा असतात त्या भूतकाळाशी निगडीत जास्त असतात, भविष्यकाळाशी निगडीत कमी असतात. आपण परंपरांचं पालन पण आपण बरंच करत राहतो. आता परंपरांचं पालन करणं ही चांगली गोष्ट आहे, पण नवीन परंपरा आपण कुठल्या सुरू करतो आहे हेही आपण बघितलं पाहिजे. एक थोडं वेगळं उदाहरण द्यायचं तर शिवाजी महाराजांचे जे वडील होते किंवा त्यांचे आजोबा होते, यांनी आदिलशहाच्या दरबारात वगैरे नोकऱ्या केल्या. तर त्यांची ती परंपरा म्हणून जर शिवाजी महाराजांनी घेतली असते तर एवढं मोठं मराठी साम्राज्य झालं नसतं. तेव्हा कुठेतरी परंपरा तोडणं, नवीन परंपरा घालणं हे आपल्या समाजाच्या दृष्टीने आवश्यक आहे. जसं IT क्षेत्रामध्ये आज मराठी मुलं खूप पुढे आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी असं म्हणत की आपण कोकणाचा कॅलिफोर्निया करावा, पण आज कॅलिफोर्नियाचं कोकण झालेलं आहे, कारण एवढ्या प्रमाणात मराठी माणसं तिकडे आहेत. तर तशी जी नवीन परंपरा आली आहे ती पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजात अनेक चांगल्या गोष्टी होत आहेत, त्याच्यावर आपण भर दिला पाहिजे. अगदी पॉझिटिव्हिटी ही खूप गरजेची आहे, सकारात्मकता गरजेची आहे. आणि सकारात्मकतेकडे जात असताना मुळात एक कमर्शियल दृष्टिकोन असणं तितकाच गरजेचं आहे. अनेकदा आपण काम करत असतो पण कमर्शियली आपण कितपत सक्सेसफुल असतो हा खूप मोठा प्रश्न असतो. तर सर, तुमचं जर पूर्ण करिअर बघितलं तर तुम्ही FMCG सेक्टरबरोबर होतात आणि त्या ठिकाणी CFO म्हणून तुम्ही तुमची कारकीर्द जी आहे ती कॉर्पोरेट सेक्टरची थांबवून स्वतःचा असा एक व्यवसाय सुरू केला. मुळात नोकरी न करता स्वतःच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याला एक कमर्शियल अँगलने बघणं, एक प्रोफेशनल अँगलने बघणं, या दृष्टीनं मानसिकता कशी घडवावी? मला असं वाटतं की दोन त्याच्यात मुद्दे आहेत. एक म्हणजे स्वतः उद्योजक असल्यानंतर आपण जे काय कार्य करतो आहे
त्याचा पूर्ण मोबदला आपल्याकडे येतो. आपण जर दुसऱ्यासाठी कार्य करत असतो तर त्याचा मोबदला किंवा त्यातला सिंहाचा वाटा तो जो मालक असतो तो घेऊन जातो. त्यामुळे आपण मालक बनणं हे कधीही फायदेशीर असतं आणि आपल्या दृष्टीने सुद्धा ती जास्त अभिमानाची गोष्ट होते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की तुम्ही जे काही प्रॉडक्ट विकताय किंवा जे काही सर्व्हिस विकताय त्याला इतर लोकांनी का म्हणून पैसे द्यावे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. तुमच्याकडे जर वेगळेपण असेल, तुम्ही काही वेगळं तंत्रज्ञान किंवा काही वेगळा ॲप्रोच जर तुम्ही देत असाल तर लोक तुमच्याकडे येतात. मला असं वाटतं की आपण प्रथमपासून आपल्यातलं वेगळेपण ओळखलं आणि ते जर जोपासलं आणि ते सिस्टमॅटिक पद्धतीने डेव्हलप केलं तर आपण त्याचं एक प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बनवू शकतो. जसं आता मी कन्सल्टन्सी किंवा ॲडवायझरी जे काम करतो त्याच्यामध्ये माझा कटाक्ष असा असतो की आपण इतरांच्यापेक्षा आपण वेगळं काय करू, आपण स्वतःची इन्व्हॉल्वमेंट किंवा आपली त्याच्यातली गुंतवणूक मानसिक किंवा भावनिक जी असते ती कशी वाढवू शकतो. म्हणजे जर एखाद्या उद्योजकाला मी सल्ला देत असेल तर स्वतःला त्या उद्योजकाच्या जागी कल्पून मी जर सल्ला दिला तर तो जास्त फायदेशीर ठरतो आणि त्या माणसाला पण आपल्याबद्दल एक प्रकारचं ममत्व वाटतं किंवा त्याने आपण जे फीज चार्ज करतो त्याची व्हॅल्यू त्या माणसाला कळून येते. तेव्हा आपण वेगळेपणा जोपासला पाहिजे. आपण मालक या भावनेतून वागलो तर दुसऱ्या मालकाचे प्रश्न आपल्याला चांगल्या प्रकारे समजतात. तर तो रोल प्लेईंग महत्त्वाचा आहे. आणखीन एक मुद्दा मी असा मांडेन की जो मराठी समाजाला कदाचित जास्त रेलेवंट आहे की असं म्हणतात की पॉलिटिक्स इज रूल्ड बाय इकॉनॉमिक्स. म्हणजे राजकारण जे आहे ते अर्थकारणावर आधारित असतं. हे अगदी प्रकटपणे आपल्याला दिसत नसेल पण प्रत्येक गोष्टीच्या खाली एक अर्थकारण दडलेलं असतं. तर छोट्या छोट्या गोष्टीतही अर्थकारण असतं पण आपण त्याच्याकडे कदाचित बघत नाही कारण आपली मानसिकता तशी डेव्हलप झालेली नसते. उदाहरणार्थ आपण म्हणतो की त्या कोपऱ्यावर तो एक भैया 2 टोपल्या भाजी घेऊन बसायचा, आज त्याने 4 स्टॉल टाकलेत. तर आपल्याला त्याचं आश्चर्य वाटतं, कधी कधी हेवा वाटतो, कधी कधी तिरस्कारही वाटतो. पण टोपल्यात भाजी विकणारा माणूस स्टॉल घेऊ शकतो, तो कसा काय, त्याला त्या धंद्यामध्ये त्याला नफा असणारच ना, त्याशिवाय का तो करू शकला. तर तो नफा कुठून येतो, कसा येतो, हे जर आपण ह्याच्यावर जर आपण विचार केला थोडा तर आपली कमर्शियल ॲक्युमेन ज्याला म्हणतात किंवा एक आर्थिक समज जी असते ती डेव्हलप होईल. आणि मला वाटतं आपल्या एकंदरीत समाजाला ह्या गोष्टीची गरज आहे. त्यामुळे आपल्यात जी अवास्तव भावनिकता आहे ती जाऊन एक रास्त प्रमाणात आर्थिक जाणीव यायला पाहिजे. मला असं बिलकुल म्हणायचं नाही की केवळ आर्थिक निकषावर आपण आपले निर्णय घ्यावे, पण मला वाटतं आर्थिक जर जाणीव आपल्याला आली तर आपण आपलं भावनिक जे काही राजकारण असेल किंवा ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. सर, मुख्यतः तुम्ही म्हटलात तसं एक आर्थिक जाणीव जी आहे ती निर्माण होणं, आर्थिक साक्षरता निर्माण होणं हे खूप गरजेचं आहे. मी थोडंसं आपल्या गेल्या इंटरव्ह्यूच्या वेळेला जी आपण चर्चा केली होती त्यावेळेला मुळात मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही स्वतः सर्व्हिस करताय, तुम्ही एका कंपनीमध्ये, कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करताय आणि इतक्या मोठ्या काळामध्ये उत्तम असा नफा मिळवून देणं, त्या दृष्टीने प्रयत्न करणं, हे प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला स्वतःचं करावं किंवा स्वतःचा उद्योग उभा करावा असं कधी वाटलं नाही का? तर त्यावेळेला तुम्ही निश्चितच वाटलं आहे आणि पुढच्या काळात करू असं सांगितलं होतं. आज त्याचं मूर्तिमंत उदाहरण जे आहे ते पाहायला मिळतं आहे. मुळात हा बदल घडल्यानंतर कधी असं वाटलं का की अरे नाही, जे होतं ते बरं होतं? पण नाही, बिलकुल नाही, कधीच नाही वाटलं. याचं कारण एक असं आहे की जेव्हा तुम्ही स्वतःचे उद्योजक किंवा स्वतःचे मालक असता तेव्हा तुम्हाला बरंच स्वातंत्र्य असतं. ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्हाला काहीतरी त्याची किंमत द्यावी लागते आणि ती किंमत आर्थिक अस्थिरतेमधून द्यावी लागते. तर जर तुम्ही आर्थिक नियोजन चांगलं केलं किंवा तुम्ही ज्या प्रकारे बिझनेस करणार आहात त्याच्यामध्ये काही प्रकारचा बिझनेस हा स्टेबल असावा, काही प्रकारचा बिझनेस हा व्हेरिएबल असावा, असं जर प्लॅनिंग केलं तर तुम्हाला एक आर्थिक स्वातंत्र्य मिळतं. आणि मला असं वाटतं की स्वतः आपण जे काम करतो आहे त्याचा मोबदला आपल्याला स्वतःला डायरेक्टली मिळतो आहे. ह्याच्यामध्ये जी एक वेगळी भावना आहे किंवा जो एक अभिमान आहे तो फार उत्साहवर्धक असतो. आणि मला तर असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी धोका असतोच किंवा आजकाल इव्हन ज्या सिनियर लेवलच्या ज्या नोकऱ्याही आहेत त्याही एक प्रकारे अस्थिर असतात. फक्त त्यावेळेला आपण दुसऱ्याच्या मालकाच्या वृत्तीवर अवलंबून असतं. आणि इथे मी एक 10-12 कंपन्यांबरोबर काम करतो, त्या सगळ्या कंपन्यांमुळे माझा बिझनेस डेव्हलप होतो आहे. मला असं वाटतं अगेन आधी मी म्हटलं त्याप्रमाणे वेगळेपणा आपल्याकडे असायला हवा आणि तो वेगळेपणा आपण जोपासायला हवा आणि त्याचा आपल्या ग्राहकांना, क्लायंटना त्याचा डायरेक्ट फायदा व्हायला हवा.
अगदी सर, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत, मात्र त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेकनंतर मुख्यतः ज्या स्वरूपाचे तांत्रिक बदल हे तुमच्या आयुष्यामध्ये होत आहेत, मग सगळ्याच अंगानं, शिक्षणाच्या अंगानं असो किंवा व्यावहारिक अंगानं असो, त्याचे परिणाम कसे असतील आणि त्या दृष्टीनं आपण कशा स्वरूपात तयारी करायला हवी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मात्र त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक. बघत रहा साम TV. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय मिलिंद सरवटे सरांबरोबर. सर, पुन्हा एकदा स्वागत. मुख्यतः आपण चर्चा करत होतो ती जी पिढी भविष्याकडे आशा लावून बघते, त्या पिढीला मार्गदर्शन तुमच्याकडून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पुढच्या 25 वर्षाच्या टप्प्याचा जर विचार केला तर जे तंत्रज्ञान बदलतं आहे त्यातून 50% नोकऱ्या ज्या आज उपलब्ध आहे भारतामध्ये त्या नाहीशा झालेल्या असतील अशा स्वरूपाचं सर्वेक्षण समोर येत आहे. साहजिक आहे, देश सर्व्हिस सेक्टर ओरिएंटेड आहे, इकॉनॉमी सर्व्हिस सेक्टर ओरिएंटेड आहे आणि जर टेक्नॉलॉजी आली तर सर्व्हिस सेक्टर बाधित होणार. मुळात तुम्ही कसं बघतात या तंत्रज्ञानाकडे? मला असं वाटतं की नवीन तंत्रज्ञान जे येत आहे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जास्त बोलबाला आहे, पण ब्लॉकचेन ही सुद्धा एक टेक्नॉलॉजी आहे. ह्या सर्व टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यामध्ये एकतर सिम्प्लिफिकेशन म्हणजे सर्व गोष्टी सोप्या करण्याकडे कल आहे, त्यामुळे जे कॉम्प्लेक्स जे काम करायला लागत असेल त्याच्यावर गदा येईल थोडीशी. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच ठिकाणी आपण एखादा मनुष्य बसून काही निर्णय घेतो, त्याच्याऐवजी जर मशीनलाच ते निर्णय घेता आले, त्यालाच मशीन लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढे त्याचं स्वरूप येतं त्याला. तर मला असं वाटतं की त्यातल्या जी भीती आहे की काही नोकऱ्या जातील ती सार्थ भीती आहे आणि 2050पर्यंत 50% जातील ही आकडेवारी खरी असू शकेल, पण ते थोडं अर्धसत्य आहे. मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावून किंवा मशीन लर्निंग लावून जे काही नवीन प्रकारचं सर्व्हिस आपण जे कंपन्या जे कस्टमरना देतील त्यातून काही नवीन संधी पण उपलब्ध होऊ शकतील. एकंदरीत आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे दुसराही एक प्रवाह निर्माण होतो आहे की मला जर काही प्रॉडक्ट विकायचा असेल तर जो तुम्हाला एक्झॅक्टली जसा पाहिजे तसा मी विकण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे त्याला मास कस्टमायझेशन म्हणतात किंवा प्रत्येक समाजात किंवा आपल्या ग्राहकापैकी प्रत्येक ग्राहकाला एक्झॅक्टली कसं पाहिजे. जशी एखादी गाडी विकायची असेल तर ती एक्झॅक्ट कलरची किंवा एक्झॅक्ट मॉडेलची अशी बनवली जाते. तसं आजकाल तुम्ही जर इंटरनेटवर समजा शर्ट घ्यायचा असेल तर एक्झॅक्टली तुमची कॉलर केवढी पाहिजे, कफ्स केवढे पाहिजेत, अशा प्रकारचं कस्टमायझेशन होऊ शकतं. तर मला वाटतं ह्याच्यामधून वेगळ्या प्रकारचा रोजगार निर्माण होऊ शकतो, कारण सगळ्याच गोष्टी काही मशीन करू शकत नाही. शेवटी मला असं वाटतं की मनुष्य प्राणी जो आहे तो विविधतेचा भोक्ता असतो, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी विविधता जेवढी येईल तेवढे मला वाटतं नोकऱ्या निर्माण होतील. आणि जेव्हा जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी आल्या आहेत तेव्हा तेव्हा अशा प्रकारे भीती व्यक्त करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक वेळेला ती भीती त्यावेळेला साधार असते, पण नंतर ती भीती निराधार होती हे आपल्याला कळतं. उदाहरणार्थ 80च्या दशकामध्ये जेव्हा कॉम्प्युटर रेव्होल्युशनमध्ये भारत गेला तेव्हा मला आठवतं की बँक कर्मचाऱ्यांची प्रचंड आंदोलनं व्हायची की ह्याच्यामुळे आमच्या नोकऱ्या जाणार. तर ॲक्च्युली वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या निर्माण झाल्या आणि एकंदरीत जर आपली अर्थव्यवस्था जर 8-9% वाढणार असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अनेक लोकांना सामावून घेता येईल. नोकऱ्यांचं स्वरूप मात्र निश्चित बदलेल. आजकाल आपण म्हणजे माझ्या पिढीची जी नोकरीची कल्पना होती ती की 25व्या वर्षी नोकरी लागली आणि 60व्या वर्षी रिटायर झाला, ते आता स्वप्न आहे, ते असं होणारच नाही. छोट्या छोट्या कालावधीच्या पण कंटिन्यू करणाऱ्या नोकऱ्या हे एक स्वरूप होऊ शकेल. दुसरं म्हणजे पूर्वीच्या काळी आपण साधारणतः आयुष्यामध्ये एकच करिअर व्हायची लोकांची. नवीन पद्धतीमध्ये जसं वाढतं आयुर्मान बघितलं किंवा वाढती टेक्नॉलॉजीची त्याचा फ्लो बघितला तर एकाच आयुष्यामध्ये अनेक करिअर होण्याची शक्यता पण खूप आहे. त्यामुळे आज जे लोक रिटेल क्षेत्रात काम करत आहेत ते उद्या कदाचित मॅन्युफॅक्चरिंगमध्येही काम करू शकतील. मला असं वाटतं की कॉन्स्टंट रिइन्व्हेन्शन किंवा स्वतःला परत परत नवीन पद्धतीने घडवणं हा एक तरुण पिढीला संदेश देता येईल. दुसरी एक एनकरेजिंग गोष्ट अशी आहे की जेव्हा आपल्या करिअरचं स्पॅन किंवा जे आपल्या दृष्टिक्षेपात येणारी वर्ष आहेत ती कमी असतात तेव्हा आपण केलेल्या प्रत्येक चुकीचं मोल खूप असतं. जसं 2020 मॅचमध्ये जर तुम्ही 2 बॉल डॉट बॉल जाऊ दिलेत तर तुम्हाला त्याचा फटका मोठा पडू शकतो, पण 5 दिवसाच्या टेस्ट मॅचमध्ये 2 बॉल डॉट बॉल जाणं हे काहीच असत नाही. तसंच मला असं वाटतं की ज्या तऱ्हेने आयुर्मान वाढत आहे आणि ज्या तऱ्हेने आपल्याला बरीच वर्ष काम करायला स्कोप मिळणार आहे त्या तऱ्हेने मला नाही वाटत की नोकऱ्या गेल्यामुळे काही तात्पुरता जर
डिस्लोकेशन होईल, पण लॉंग टर्ममध्ये मला वाटतं स्थिरस्थावर होतील. अगदी. सर, नोकऱ्या जातील, नवीन तंत्रज्ञान येईल, साहजिक आहे. आणि शॉर्ट टर्म नोकऱ्या असतील, 2 वर्ष 3 वर्षाच्या अशा स्वरूपाचे कॉन्ट्रॅक्ट बेस जॉब्स जे आहेत ते मेजर असतील. पण त्याच्याबरोबर स्पर्धाही खूप मोठी असेल, कारण त्याही स्पर्धेत तुम्हाला टिकावं लागेल. तर कॉम्पिटिशनकडे तुम्ही कसं बघतात? कारण कॉम्पिटिशन सातत्यानं खूप जास्त वेगात वाढती आहे, अशा स्वरूपाचं चित्र आहे. मला वाटतं स्पर्धा हा एकंदरीत आयुष्याचा स्थायीभाव आहे. म्हणजे जसं डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, म्हणजे जो स्पर्धेत टिकून राहतो तोच पुढे मोठा होतो. आता नवीन सारखे बदल झाल्यामुळे स्पर्धेचं स्वरूप आणि स्पर्धेची व्याप्ती जी आहे किंवा स्पर्धेचा जो रेटा आहे तो वाढणार आहे. याच्यामध्ये आपण वेगळे कसे आहोत हे दाखवण्याचा प्रत्येकालाच प्रयत्न करावा लागणार आहे. आणि जेवढे तुम्ही वेगळे आणि जेवढे तुम्ही तुमच्या धंद्याला जेवढे तुम्ही उपयुक्त, तेवढं तुम्हाला जास्त उठाव तुमच्या मालाला किंवा तुमच्या सर्व्हिसेसना असणार आहे. यासाठी मला असं वाटतं की जी कॉन्सेप्ट ब्रँडिंगची आहे, जी माझ्या करिअरमध्ये मी बऱ्याच प्रमाणात त्या कॉन्सेप्टच्या जवळ होतो, तर प्रत्येकाला जर आपल्यातला वेगळेपणा कुठल्या इंटेंजिबल किंवा ब्रँड स्वरूपामध्ये जर आपल्याला मांडता आला तर आपल्या मालाला चांगला उठाव येऊ शकतो. जशी आपण मगाशी जी एक गोष्ट आपण एक्सचेंज केली, जी टिळकांबद्दल म्हटली जाते, की एका मुलाने 10वी त्यावेळची मॅट्रिक परीक्षा झाल्यानंतर टिळकांना पत्र लिहिलं होतं की आता मी पुढे काय करावं. तर टिळकाने त्याला उत्तर असं दिलं होतं की तुम्ही जरी जोडे बनवलेत तरी चालतील, पण जोडे असे बनवा की ते तुमच्याकडूनच घ्यावे. तर हा जो त्याच्यामध्ये वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न होता की मी बनवलेले बूट, जोडे, चपला ह्या इतरांपेक्षा खूप चांगल्या असतात, हा वेगळेपणा दाखवण्याचा त्याच्यामध्ये टिळकाने एक मुद्दा मांडला होता. पण दुसराही मुद्दा त्यांनी मांडला होता की कुठल्याही श्रमाला प्रतिष्ठा असते. म्हणजे तुम्ही जोडे बनवताय म्हणजे तुम्ही निम्न दर्जाचे असं काही नाही आहे. तर मला वाटतं की कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी आपण जे काही काम करतो आहे ते त्या कामाचा दर्जा आपण न ठरवता आपल्या कस्टमरला ठरवू दे, आणि आपण जेवढं चांगलं वेगळेपणाचं काम करू तेवढी आपल्याला व्हॅल्यू मिळणार. अगदी. सर्वोत्तम दर्जा दिला तर तुम्ही स्पर्धेमध्ये सहजतेनं टिकू शकतात. त्यामुळे सर्वोत्तम आपण सातत्यानं देत राहू, हा प्रयत्न गरजेचा आहे. सर, ही सगळी बाजू झाली येत्या विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांची. पण त्याचबरोबर एक सामाजिक जाणीवही गरजेची असते. जे तुम्ही करताय त्यातून आपण एक मोठ्या समाजातला एका मोठ्या वर्गाला प्रभावित करू शकू अशी एक मानसिकता तयार होणं गरजेचं आहे. ती जाणवते आहे नव्या पिढीमध्ये. ती वाढीला लागण्यासाठी काय होणं गरजेचं वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम मला हे बघून आनंद होतो नेहमी की नवीन जी पिढी आहे ती सोशली कॉन्शियस, म्हणजे त्यांना समाजभान आमच्या पिढीपेक्षा निश्चितच चांगलं आहे. म्हणजे पर्यावरणासंबंधी असो किंवा एकंदरीत समाजातल्या दुर्बल घटकांसाठी स्वतः काम करण्याची वृत्ती असो, याचा एक चांगला परिणाम मला असा दिसतो की जो सोशल रेस्पॉन्सिबिलिटी सेक्टर आहे, म्हणजे समाजसेवेचा जो सेक्टर आहे, ह्याच्यापूर्वी असं एक समज होता समाजामध्ये की ज्यांना इतर काय करता येत नाही ते या क्षेत्राकडे जातात किंवा ज्यांना पुढे राजकारणात जायचं आहे ते या क्षेत्राकडे जातात. तर तो समज आता चुकीचा ठरवत आहेत. आता उदाहरणार्थ इवन माझ्या कंपनीमध्ये सुद्धा मी साधारण एक 20% वेळ माझा सामाजिक कार्यासाठी देतो आहे, आणि मला असं प्रकर्षाने जाणवतं की आपल्याला कमर्शियल पैसे मिळण्याची संधी असतानासुद्धा आपण या क्षेत्राकडे जावं असा विचार करणारे लोक वाढत आहेत. तर सोशल रेस्पॉन्सिबिलिटी हा जो सेक्टर आहे तो जवळपास एक इंडस्ट्री म्हणून नावारूपास येईल असं मला वाटतं. सोशल बिझनेस ही कॉन्सेप्ट पण जोम धरते. ह्यापूर्वी नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे ना नफा ह्या बेसिसवर असणाऱ्या बऱ्याच समाज संस्था होत्या. मला त्यात थोडा बदल सुचवा असं वाटतो की नो प्रॉफिट कंपनी करण्यापेक्षा नो लॉस कंपनी करावी. म्हणजे कंपनीनं उत्पन्न जरूर मिळवावं, पण ते संपूर्ण उत्पन्न मग समाजासाठी खर्च करावं, असा एक त्याच्यात आउटलुक आहे त्याच्यामध्ये. तर हा स्वागतार्ह बदल आहे आणि माझ्या दृष्टीने जे मी काय करू शकेन ते करण्याचा प्रयत्न करतो. ओके सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज जी वेळ दिली त्या दृष्टीनं मुख्यतः आज तुम्ही दिलेली वेळ ही तुमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बनवतच बघायला हवी. आफ्टरऑल वेळेची एक किंमत असते आणि सरांनी त्यांचा बहुमूल्य वेळ जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. त्यातून मुख्यतः आजच्या सरांच्या मार्गदर्शनातून जे बघायला मिळते, स्वतः आपण ज्या वेळेला एंटरप्रेन्योर म्हणून किंवा एक उद्योजक म्हणून विकसित होण्याचा प्रयत्न करत असतो, स्वतःचा रोजगार स्वतः शोधण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेला स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर सर्वोत्तम देणं हे सातत्यानं गरजेचं आहे. आणि ते करत असताना समाजाप्रती आपलं दायित्व आहे हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
कारण जर समाजाभिमुख अशी तुमची मानसिकता नसेल तर कोणताही उद्योग हा चांगला होऊच शकत नाही. आणि त्यामुळे भविष्यकाळात आपण अशा स्वरूपाचा उद्योग उभा करू अशी अपेक्षा करूयात. आणि सर खूप खूप धन्यवाद तुम्ही जी वेळ दिली त्यासाठी.